चूक ती चूक, पहिली काय आणि दुसरी काय? यू आर फायर्ड, नोकरी गेली तुझी. गेट आउट. नाही 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 सर 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 त्याला प्लीज सर नोकरीवर नका काढू सर. चूक झाली सर त्याची सर. तो माफी मागतोय सर. तो पुन्हा असं नाही करणार सर. सर त्याला नोकरीवर काढलं ना सर तर सर खूप खूप प्रॉब्लेम्स होतील सर. खूप प्रॉब्लेम्स होतील सर. तो घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा आहे सर. हे खरं आहे. त्यातून मुंबईत भाड्याचं घर. खूप प्रॉब्लेम्स आहेत सर. खूप खर्च आहे. भाड्याचं घर? आणि सर घरात बायको, आई वडील, म्हातारे आजोबा या सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यावर. आणि त्यातून नवरा सोडून गेला. हा? नवरा सोडून गेला? हो म्हणजे नवरा नाही सर, बायको सोडून गेली असं म्हणायचंय सर मला. आत्ता तर म्हणलेस की बायको घरी असते म्हणून. सर पण परत आली. पण जर आता त्याची नोकरी गेली ना सर तर पुन्हा सोडून जाईल सर त्याला. आणि सर त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतील बिचाराचे. बिचारा रे. बिचारा. सर आणि तुम्हाला तर माहिती आहे आत्ताच्या परिस्थितीत नोकरी मिळणं किती कठीण आहे. म्हणून असं बॉसच्या केबिन मध्ये येऊन बसायचं? नाही 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 सर. तो सर ही फाईल राहिली होती म्हणून सर. आणि त्यात त्याला ते हे कोड सोडवायचं होतं सर. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये कोड सोडवायला येता? तसं नाहीये सर. प्लीज सर तो माफी मागतोय सर. त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज सर त्याची परिस्थिती समजून घ्या सर. असं नका करू. हो आजोबा, मलाही तसं वाटतं की आता आपण त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी. हे बघा, घरातला तो एकटा कमावणार आहे. घरी बायको असते, म्हातारे आजोबा. नोकरी गेली तर बायको सोडून जाईल बिचारायला. खूप प्रॉब्लेम्स आहेत आजोबा. ठीक आहे, तू माझा नातू आहेस आणि तुम्हाला सांगतोय तर. आणि त्यातून या नेहा मॅडम यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एक वेळ माफ करूया ना. पण ही खुर्ची माझ्या नातूच्या लक्षात ठेव. त्याच्यावर कोणीही बसलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? नाही सर, तो पुन्हा अशी चूक करणार नाही सर. मी शब्द देते सर. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि यश, घरी गेल्यावर तुझ्या बायकोचे आभार मान. तिचं नाव घेतल्यामुळे वाचलायस तू. आणि हिने तुझ्यासाठी शब्द दिलाय म्हणून. आणि दिस इज लास्ट वॉर्निंग, समजलं? आय एम व्हेरी सॉरी सर. ठीक आहे. सॉरी सर. सॉरी सर. आज वाचवलं मी तुला. नेहमी असं होणार नाही. म्हणजे तुझी नोकरी जाईल म्हणून मी खोटं बोलले सरांची. आणि मला सवय नाही असं खोटं बोलायची. काय आत्ता खोटं नाही बोलत आहे. आय नो, आय एम सॉरी. आणि ते पण तुझ्यासाठी. आय एम सॉरी. मला एक सांग रे, असा का वागतोस तू? ती इतकी चांगली माणसं आहे. मी म्हटलं ना सॉरी. आणि मला माहिती आहे ती चांगली माणसं आहेत. इतकी वर्ष काम करतोय मी त्यांच्या बरोबर. मला सांग, इतकी वर्ष काम करतोस रे तू, त्यांना तुझ्याबद्दल काहीच कसं नाही माहिती? मोठी माणसं, आपण छोटी माणसं. त्यांना कुठे पडली आपल्यासारख्यांची? नाही, तसं नाहीये. ते दाखवत नाही, पण त्यांना तुझी खूप काळजी आहे. अरे यश, तुला बातमी कळली ना? थँक्यू रे बाबा. तू आमच्या सगळ्यांच्या बाजूने बोललास. थँक्यू काय, मी आपलं असंच. ते ठीक आहे, पण नेहमी असं बिंदास वागणं बोलणं हे योग्य नाही. राहू दे ग, स्वभाव आहे त्याचा आणि चांगलाही आहे. मी काय म्हणत होतो, सरांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय तर आपण त्यांना एखादी भेट देऊया का? चांगली आयडिया आहे. फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. हो, मी करेन. समीर सरांसाठी मी काहीही करेन. आम्ही मोठ्या सरांबद्दल बोलतो. ओ, पण मोठ्या सरांसाठी करायचं काय? नाही म्हणजे गिफ्ट घेतलं तरी देणार काय?
त्यांच्याकडे तर सगळंच आहे ना. हा हे पण खरं आहे. हा? वस्तूपेक्षा भावना महत्वाची. मोठ्या सरांनी आपल्यासाठी खूप केलंय, हेच सांगायचं आपल्याला त्यांना. ते त्यांच्यापर्यंत पोचलं म्हणजे झालं. झालं तर मग मी वर्गणी गोळा करतो. चला चला सगळ्यांनी पैसे काढा. चला, चालेल, पैसे काढा. हा हा हे वर्गणी काढा रे, वर्गणी. सरांसाठी गिफ्ट घ्यायचं, गिफ्ट. हाय शेफाली. हाय. अच्छा तू ते समीर सरांबद्दल काय बोलत होतीस? म्हणजे मी जसा मुलगा इमॅजिन केला होता ना, अगदी तसेच आहेत समीर सर. हो. वा. ए ऐक ना, तू बरीच वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोयस ना? हो खूप वर्ष. अरे मग सांग ना मला त्यांच्याबद्दल काहीतरी. काय सांगू तुला? नाही म्हणजे मी सांगेन तुला सगळं, पण तू जर का अजून कोणाला सांगितलंस तर, आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली तर माझी नोकरी तर. नाही नाही नाही, अजिबात नाही. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. नक्की? शेफाली प्रॉमिस. बरं, घरी कोण कोण असतं त्यांच्या? घरी ना, घरी तर सगळेच असतात ग, पण 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 तरी बिचारे एकटे आहेत ते. इज व्हेरी लोनली. म्हणजे सरांची आई ते लहान असतानाच वारली, तेव्हापासून एकटेच वाढलेत बिचारे. आईचं प्रेम काय असतं हे कधी कळलंच नाही. आता तेच प्रेम होणाऱ्या बायकोमध्ये शोधतायत. आईचं प्रेम? हो ना. म्हणजे पहिल्याच भेटीत जी मुलगी त्यांना प्रेमानं मायेनं घास भरवेल ना, तिच्याशीच लग्न करणार असं मागे एकदा मला म्हणाले होते ते. मा की ममता रे. खरं आहे का? पण तू प्लीज कोणाला सांगू नको, कारण माझी नोकरी. नाही नाही, प्रॉमिस, कोणालाच सांगणार नाही. थँक्यू थँक्यू. एक काम. हा, शेफाली मॅडम चला वर्गणी द्या बघू. एक मिनिट. हा लगेच वर्गणी. येस सर, हा तुमची वर्गणी. किती किती द्यायचे? 200 रुपये. आत्ताच द्यायचे? हो आत्ताच द्यायचे, आत्ताच जायचंय ना. हो आय नो. न्याय मॅडम. हो द्या ना, किती उशीर करताय. देतो ना. सुरेश काका, हे माझे 200 वा. आणि हे यांचे. यांचे पण? त्यांच्याकडे सुट्टे नाहीये. हा तेच म्हणजे. थँक्यू, तू ते पैसे दिलेस. माझं वॉलेट कुठे मला माहितीच नाही. इट्स ओके. आत्ता नसतील तुझ्याकडे म्हणून मी दिले, नंतर दे मला परत. का बघतोस? नाही मी. माझी तुझी रे